पायसय दोन विस्फोटक आक्रमक फलंदाज आता कशा पद्धतीनं स्टार्ट करेल पहिल्या धावाचा फलंदाजी करत असताना मोरिया 11 पाडाले क्रिकेट संघाकरता. संजोत स्पोर्ट्स चेंज द गेम खांदारे हा संघ पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघत आहोत. फिल्डिंग लगेचच सेट करा, अधिकचा वेळ घेऊ नका. चेंज द गेम खांदारे लक्ष सुद्धा संघ कर्णधार. स्पीडअप अपेक्षित आहे. दोन्ही टीम लक्ष सुद्धा महत्वपूर्ण सूचना. अधिकचा वेळ न घेताना लगेचच स्पीडअप करा, थोडी घाई करा. जय बजरंग असोळे संघ आपण कुठेही जाऊ नका. यानंतर ड्रॉनुसार आपला सामना आहे सेकंड राऊंडचा पहिला, ही देखील सूचना लक्षात घ्या. जय बजरंग असोले टीम, विक्रम परेश अँड ऑल युनिट आपण कुठेही जाऊ नका. 1:26 पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सुजल. सामना सुरू होतोय. दोनही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 1:26 संघनायक साखर एंडला संघ कर्णधार राजेश खंडागले. ऑल इज सेट, लेट्स प्ले. पहिला बॉल अक्रॉस द लाईन दिशा दिली. शॉर्ट बॅकवर्ड स्कोलेकचे फिल्डर उपस्थित झालेत. नॉस्ट्राकर एंडला थ्रो देण्यात आलेला आहे. तोपर्यंत मिळते ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या डाव सुरू झालेला आहे. तो बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात चेंज गेम खांदाऱ्याच्या विरोधात मोऱ्या 11 पाडाले क्रिकेट संघाचा. एक धाव दाखल करते संघनायक राजेश खंडागले यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या सिंगल धावेसोबत खुलं झालेलं आहे. स्टाकर एंडला लेफ्ट हँडर बॅटर के करण खंडागले सध्या आपल्याला पाहायला मिळेल. नॅचरल अग्रेसिव्ह प्लेअर, नैसर्गिक आक्रमक फलंदाज म्हणून करण खंडागलेकडे नेहमीच आशाळभूत नजरेनं पाहिलं जातं. यंदाच्या हंगामात विथ द बॅट हवी तशी कामगिरी अजून त्याची झाली नाही. मात्र या स्पर्धेत तो एक वेगळा पायंडा रचेल का, एक वेगळा स्टार्ट आपल्या टीम मोऱ्या 11 पाडाले क्रिकेट संघाला करून देईल का, हे पाहणं देखील उत्सुक असेल. स्पीडअप अपेक्षित आहे. 1:26 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा गार्डलाईनच्या फार बाहेर ऑनफिल्ड अंपायर दिनेश कापडे सरांचा सिग्नल वाईडचा. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 2 धावा दाखल करती. 2 ऑन बोर्ड. लेफ्ट हँडर बॅटर करण खंडागले फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिंग झेलची संधी आणि ते संधीचं सोनं झालं नाही. सोपा साधा सहज शक्य झेल त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरनं सोडलाय. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅटचा चेहरा लवकर बंद केला होता करण खंडागलेनं. त्याच कारणास्तव ते एलिमिनेशन मिळालं नाही. साधा सोपा सहज झेल सुटलेला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरकडून. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, त्याचा विपरीत विरोधाभास सध्या मैदानात. करण खंडागलेला दिलं जाणारं जीवदान 1 धावेची बढती, धावसंख्या 3. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ब्लँड सिंग ऑफ बॅट थ्रू द कव्हर्स खेळायला हवं होतं. ड्रिल त्यानंतर करून दाखवतात राजेश खंडागले. चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्यासाठी जाणलं जातं क्रिकेट राजेश खंडागलेचं. मात्र या बॉलवरती प्री मेडिकेटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. डॉट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरवलेली. स्कोर सध्या आपण बघत आहोत 3 धावा दाखल कवर. अक्रॉस द लाईन ऑन साइडला मेडिकेटच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट. ऑर्थोडॉक्स लॉगांच्या फिल्डरला चेस, त्याला पोहोचण्या अगोदर बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. पहिला चौकार संघनायक राजेश खंडागलेच्या बॅटमधून. संख्या सध्या गतिमान झालेले आपण बघत आहोत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 7 धावा दाखल कवर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. लाईन मात्र खराब आहे. गाईडलाईनच्या फार बाहेर. एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त 1 धाव्याच्या मदतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे 8 धावा दाखल कवर. 8 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. आतापर्यंत या षटकात 2 वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत गोलंदाज सुजलला. कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील खराब. 1 मोर वाईड. अजून एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल बॅटिंग करणाऱ्या मोऱ्या 11 पाडाले क्रिकेट संघाच्या खात्यात. आणि एक्स्ट्रा 1 धावेच्या सोबतीनं सध्या टोटल पोहोचले
पुढे 9 धावा धावफलकावर. नियंत्रण थोडं विस्कळलंय, थोडं बिघडलंय गोलंदाज सुजलचं. स्वीप करण्याचा प्रयत्न, खोलात होता चेंडू, अपील पॅचेस साठी झालं होतं, मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत दिनेश कावडे सर वेलकम. नितीनजी जामकर यांची उपस्थिती नुकताच लाभली आहे, त्यांचं देखील वीर हुतात्मा चषक खांडेकर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. लेग बायचा कन्फर्मेशन सिग्नल, 1 धाव. स्कोर सध्या सिंगलच्या मदतीनं 10 ऑन बोर्ड. करण खंडागलेला अगदी डावाच्या 3ऱ्या चेंडूवरती दिलं गेलेलं जीवदान आणि पायचे तदनंतर विथ द बाट आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभल्यानंतर कशा पद्धतीनं उपद्रव आता तो करेल. गोलंदाज तयार, सुजल. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अल्पेशचं चांगलं बॅकअप, झेल जरी सुटला असला तरी करण खंडागलेच्या पदरी अपयशी आपल्याला पाहायला मिळते. तो माघारी परततोय. पहिलं षटक संपलं, 10ला पहिला धक्का. मोर्या 11 पाड आलेला. खेळाडू ज्यांची हंगामामध्ये विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड तीनही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी आम्ही पाहिलेली. मात्र या मॅच मध्ये समोर चॅलेंज तगड आहे. इन्फॉर्म टीम अकबर आणि त्याचं युनिट अर्थातच संजोत 11 चेंज गेम खांदारे इन ॲक्शन आपण बघत आहोत, ज्यांनी नुकताच संपन्न झालेलं कोरावडेकर चषकाचं 8वं पर्व आणि त्या 8व्या पर्वात महाअंतिम जेतेपदाचं पारितोषिक पटकावलं होतं. कॉन्फिडंट युनिट त्यांच्याकडे आहे. सो चॅलेंज तगडे हे देखील विसरून चालणार नाही. सेकंड ओव्हर षटक दुसरं गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स कंटेंडर उमेश रोठे निर्णायक दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर. सेकंड पॉवर प्ले डीपमध्ये आपण बघत आहोत. 3 फिल्डर नियुक्त करण्यात आलेले आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्याचबरोबर रॉंग साईडला मिड विकेट. स्कोर लेग इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फॅन लेग, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ अगदी वर उभा केला. कॅचिंग पोझिशन अँड सिंगल सेव्हिंग एरियाज. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात उमेश रोठे, साकर यांना संघनायक राजेश खंडागले. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती फिरून मारलेला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. इट इज अ सिक्सर. हा षटकार मॅक्सिमम संघ कर्णधार राजेश खंडागलेच्या बॅटमधून. अक्रॉस द लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉलच्या मॅरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न आज होत नाही. जास्तीत जास्त ऑन साईडला फोकस करतायत राजेश खंडागले. त्याच कारणासह बऱ्याचशा प्रमाणात डॉट बॉल पर्सेंटेज आता त्यांच्या अगेन्स्ट देखील वाढलेले आपण बघत आहोत. धावसंख्या स्थिरावलेली 16 धावा. पहिल्या षटकात 1 चौकार, तर या षटकात सुरुवात मात्र षटकार मात्र तदनंतर उमेश रोटेकडून कमबॅक डॉट बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला दिशा दिले. मिडविकेटचे क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. वेल थ्रो वेगाने येत्या चेंडूवरती फेक करतायत. 1 सिंगल. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 17 ऑन बोर्ड. बेगिट करण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन खेळत होते. फुल लेंथ होता. ऑफस्टंपच्या बाहेर वेग चांगला पाहायला मिळाला. सुरुवात षटकारानं जरी झाली असली तरी देखील उमेश रोठे यांनी आपला अनुभव पणाला लावला. वापसी या मॅच मध्ये ते करताना दिसत आहे. धावसंख्या किंबहुना स्थिरावलेली 17 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो.
हा चेंडू बॅटन पॅड मध्ये उडवलाय समोर. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मधोमध खेळतायत. बॉल सीमारेषेचा भेद घेतोय. खलील शेख पापाच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट, षटकार. षटकारांना धावसंख्या सध्या पुढे पोहोचलेली आपण बघत आहोत 23. आतापर्यंत 23 धावा. आक्रमण पुन्हा एकदा खलील शेखच्या बॅटमधून. अंतिम चेंडू बागफोडवर आले. कट करण्याचा प्रयत्न करत होते. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क करू शकले नाही. ग्रिप ऑफ बॅट, कंट्रोल या सगळ्या गोष्टी नियंत्रित नव्हत्या. डॉट बॉलचे सांगता षटक 2 संपली. एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर. संजोत 11 चेंज द गेम खांदाऱ्याच्या विरोधात फलंदाजी करत असताना पहिल्या डावात मोर्या 11 पाड आले. स्पीडअप अपेक्षित आहे. संजोत 11 चेंज द गेम खांदारे 1:26 ला पहिला बॉल पडला होता. 2 षटकासाठी 10 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत, मात्र स्पीडअप अपेक्षित राहील. षटक 2 संपलेले आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. बॉलिंग मार्क वरती आपण बघत आहोत फ्रंट लाईन गोलंदाज सुजलला, ज्यानं पहिल्या षटकात प्रोडक्टिव्ह कामगिरी केली होती. एक धक्का देत असताना 9 धावा खर्च करत असताना चांगला स्टार्ट करून दिला होता. संजोत स्पोर्ट्स चेंज द गेम खांदारेला तो गोलंदाज सुजल पवार. इंडिव्हिज्युअल संघनायक 7 चेंडू 12चं योगदान देतोय. राजेश खंडागले 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. पहिला बॉल स्विंगिंग यॉर्कर चारखाने चित केलंय. आर के राजेश खंडागलेला यष्ट उद्ध्वस्त त्रिफळाचित दांडीगुल. संघनायक राजेश खंडागलेची पारी संपुष्टात. क्लीन बोर्ड, बिग विकेट डाऊन, बिग लॉस. श्रीकांत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजेश खंडागले संघनायक बाद झालेत. करण खंडागले देखील बाद झालाय. जबाबदारी पूर्णपणे आता खलील शेख पापावरती. त्याची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर श्रीकांत मैदानामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 23 ला 2 धक्के बसलेले आहेत. फ्रंटलाईन गोलंदाज सुजल पवारची जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत. सलामीवीर दोन्ही फलंदाजांना त्यानं बाद केलेलं आहे. बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करा. त्याचबरोबर बॅटर आपण देखील इन रेडी पोझिशन मध्ये राहा. अधिकचा वेळ आपण देखील स्पेंड करू नका. धावफलक पाहिलं तर ते 23 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. 2 धक्के बसलेले आहेत. संघनायक नुकताच बाद झालाय. शाहरुख खानने चित करून टाकलेले सेकंड स्पेल मध्ये पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सुजल पवार नाही. यंगस्टर आहेत मात्र त्यांची प्रभावशाली कामगिरी. हा चेंडू देखील धडक मारतोय मिडल आणि लेग स्टिकला. तू चल मैं आया अशी परिस्थिती. आणखीन एक धक्का दिलाय. लागोपाठचे 2 फलंदाज माघारी परत आहेत. संघनायक 7 त्रिफळाची हॅट्रिक आता कंप्लीट होईल का हा प्रश्न खऱ्या अर्थानं उपस्थित झालेला आहे. न्यू बॅटर बाळा खंडागले बीके जर्सी नंबर 32 मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सध्या वेग मैदानामध्ये बोलतोय. गतीचा आहाकार, गतीचं भय, वेगाची धमक गोलंदाज सुजल पवारची. ऑन हॅट्रिक संधी गोलंदाज सुजल पवारला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. स्पर्धेनं पहिलं वैयक्तिक अर्धशतक काल पाहिलंय. पाहायचं 28व्या पर्वात पहिली विकेट हॅट्रिक कॅरी होईल का. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला समोर. सॉफ्ट हँडली खेळतायत. वाडेश मिडॉनला क्षेत्ररक्षक बॅकअप साठी पोहोचतायत. एक धाव सिंगल धावेसोबत बाळा खंडागलेचं इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालंय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर तीही पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 24 ऑन बोर्ड. खलील शेख अर्थातच पापा बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते.
लेंथ देखील ऑफर झाली होती, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवू आणले शकू नये, पोझिशनमध्ये नव्हते. चेंडू बॅटमध्ये कनेक्शन घडवू शकले नाही. डॉट बॉल, धावसंख्या स्थिरावलेली. रिटर्न स्पेलमध्ये वापसी गोलंदाज सुजल पवारची. डाऊन दी लेग स्टिक, वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर दिनेश कापडी सर. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव्याच्या बढतीनं स्कोर 25. आतापर्यंत 25. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. तीन धक्के 10 बॉलच्या स्पेलमध्ये दिलेले आहेत गोलंदाज सुजलला. सेकंड ओव्हरमध्ये तो सध्या गोलंदाजी करतोय. स्विंगिंग यॉर्कर, सन्मानाखेरीज पर्यायच नव्हता. डिफेन्स सिस्टम इथे पाहिली गोलंदाज सुजलनं. फलंदाज खलीलची डिफेन्स कड्यामध्ये यशस्वी देखील राहिले. संधीच नाहीये. बरोबर बाटन पायाच्या मधोमध चेंडू. स्विंगिंग यॉर्कर. पहिल्या चेंडूवरती संघनायकाला शाहरुख खानने चित केलं होतं. यॉर्कर लो फुल टॉस ड्राईव्ह करत्यासमोर क्षेत्ररक्षक पोहोचतात. वाडेश लॉंग ऑफ वरून एक धाव. षटकाची सांगता षटक 3 संपली. धावसंख्या आपण बघत आहोत 3 ओव्हरच्या अंती 26-26. 3 धक्के बसलेत मोर्या 11 पाडालेला. ड्रिंक्सोली मैदानात ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. नुसार शेड्यूलनुसार द्वितीय फेरीतील पहिला सामना असेल कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने आणि त्यांच्या विपक्षात संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जय बजरंग असोले. जसं पहिलं सत्र संपेल दोनही टीमचं कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. जय बजरंग असोले आणि त्यांच्या विरोधात कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादाने. ठीक आहे चला. ड्रिंक्स ट्रॉली रिक्वेस्टेड ड्रिंक्स ब्रेकरला मैदानाच्या बाहेर ऑलरेडी नियोजित जी 2 मिनिटं होती ड्रिंक्स ट्रॉलीसाठी ती कव्हर झालेली आहेत. निर्णायक षटक चौथं 4 मिनिटांच्या टाकून पूर्ण करावं लागेल. 16 मिनिटांचा वेळ 3 षटकं टाकण्यासाठी घेतलेला आहे. संजोत 11 चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघानं. गोलंदाजीसाठी पाहिलं तर चौथ्या षटकात अल्पेशची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज सुजलची 2 षटकं जबरदस्त होती. मात्र चौथ्या षटकाची सुरुवात अल्पेशकडून झाली थोडी खराब. नाखुश. वाईड बॉल, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव्याच्या बढतीनं स्कोर 27-27. धक्के बसले 3. खलील शेख योगदान देत आहे. 6 चेंडू 7चं 1 षटकार. त्याच्यासोबत बाला खंडागले 1 धाब्याचं योगदान देतोय. फुल टॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. हवं तसं टायमिंग करू शकले नाही. 1 सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा अधिक काही नसेल, जास्त काही नसेल. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगला तो येतोय विकेट किपर एंडला. सिंगलच्या सहाय्यानं धावासंख्या 28-28. पहिले 2 सामने हाय स्कोरिंग होते. 74 बनवल्या होत्या कुलस्वामिनी स्पोर्ट्स बादानेनं. 84 बनवल्या होत्या गावदेवी स्पोर्ट्स खाटेकरनं. मागचा सामना लो स्कोरिंग 41 बनवल्या होत्या. आणि या सामन्यात पुन्हा एकदा पडझड. फलंदाज धावची धाव बाद. बाला खंडागले 1 सिंगल घेण्याचा प्रयत्न ठरतोय अपयशी. तो होतोय धावचीत. धक्का चौथा.
पहिल्या अटेमध्ये चेंडूवरती येणं वाकणं उचलणे फेकणं चारही क्रिया विनायकनं झपाट्यानं पूर्ण केल्या आणि धाव घेण्याचा प्रयत्न तो अपयशी ठरला बाला खंडागलेचा. धावचेच्या स्वरूपात ते माघारी परत आहेत. धावफलक आपण बघत आहोत 28. 4 धक्के बसलेले आहेत. खलील शेख यांची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर असलाम नौसाकर एंडला. चौथं षटक सध्या सुरू असताना चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी दबदबा आतापर्यंत संजोद 11 चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाचा. गोलंदाज तयार. अल्पेश अपील झालंय मात्र गोलंदाज डेंजर झोन मध्ये आला तेच सांगतायत ऑनफिल्ड अंपायर दिनेश कापडे सर. राऊंड विकेटनं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता जो अँगल तुमचा क्रिएट होतो त्या अँगलनुसार व्यत्यय निर्माण झालेला आहे पंचांना. त्याच कारणास्तव नकार आलाय मात्र डॉट बॉल. धावा संख्या स्थिर. धावफलकावरती 28. बॅटची कडा बॉल मागे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते मात्र एसटी रक्षकांना पहिल्या चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली. त्यानं स्वतःला बॅकअप केलं. बॉल अडवला. वेल स्टॉप. सलगचा दुसरा डॉट. स्ट्रगल सुरू या डावामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात मोर्या 11 पाडाले क्रिकेट संघाचा. धावा स्थिर 28. स्टील 2 to go. स्पीडअप अपेक्षित आहे. डाऊन द लेग स्टिक फुल टॉस. एसटी रक्षक बीट झाले. थर्डमॅन फायनलच्या फिल्डरला चेस. ऑन फील्ड अंपायरच्या सिग्नलची प्रतीक्षा. वाईड आणि त्यावरती येणारा हा चौकार. वाईड +4. एक्स्ट्रा 5 हवा. इट्स अ लकी फायपर. हा पंजा. थर्ड अंपायरची मागणी वेस्ट ऑफ व्हाईट बिमरसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमकडून एसटीच. ऑलरेडी वाईडचा कॉल आलेला आहे. त्यावरती 4 धावा देखील आलेल्या आहेत. मात्र बॉलच्या हाईट फॅक्टर विषयी साशंक निर्माण झालाय तो फलंदाज खलील शेखच्या माइंडमध्ये. त्याच कारणास्तव त्यांना आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे. टेक्निकल टीमचे मेंबर आपल्या समोर आहेत. सागर कापडे सर देखील आहेत. या सर. मेन अंपायरचा जो डिसिजन होता तोच ग्राह्य धरलेला आहे कारण बॉल डीप होत होता. त्याच कारणास्तव हा वाईड +4 फायफर असेल. बॉल बिमर नाहीये. रिव्ह्यू आता गमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. स्कोर आपण बघत आहोत. एक्स्ट्रा 5 धावेच्या मदतीनं 33 धावा. स्टील 2 to go. एक्स्ट्रा 5 धावेनं डावात परिवर्तन होईल का? पलटवार होईल का? फुल टॉस. स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केल्या समोर. लॉंग ऑफला बॅकअप साठी खेळाडू मात्र ते बघतील फक्त दर्शक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. ब्लॅक स्क्रीनच्या भरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर दी रोप. 4 चौकार. अंतिम बॉल लाईनने ते मिस केले. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलाय फलंदाज खलीलचे करतातच. पापाचा 4 षटकं संपली. या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा बहाल करण्यात आलेल्या आहेत गोलंदाज अल्पेश कडून. वाईड +4 एक फायफर फायला विथ बाट. एक 4 बॉल एक वाईड 3 डॉट एक सिंगल आणि एक धावचेची विकेट देखील आपण पाहिली. षटक 4 संपतायत. 37 धावा बनवल्या. 9.25 ची धावगती. स्पीडअप अपेक्षित आहे. नियोजित 4 षटकं 20 मिनिटाच्या आत तुम्ही टाकली आहेत. मात्र अंतिम षटकासाठी संघनायक संघकर्णधार अकबर शेखची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. नेहमीच ॲज अ फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्यांची कामगिरी आम्ही पाहिलेली. मात्र आता ऑप्शन इतके बनलेले आहेत. सर्व गोलंदाज इतके फॉर्ममध्ये आहेत की नियुक्ती कोणाची करावी हा देखील मोठा प्रश्न पडलेला आहे. मात्र सरते शेवटी अंतिम षटकात स्वतः संघनायक संघकर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका अदा करण्यासाठी गोलंदाजीसाठी अकबर शेख. स्ट्रायकर एंडला असलाम त्यांची सोबत देत आहेत खलील शेख. अंतिम षटकात जितक्या जास्त धावा येतील त्या दुसऱ्या षटकासाठी फायदेशीर असतील. जेव्हा डावाचं संरक्षण करण्यासाठी मोर्या 11 पाडालेचे गोलंदाज इन ॲक्शन असतील. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील असलम आणि त्यांची सोबत देत असताना खलील शेखला. पहिला बॉल ऑन साइडला सॉफ्ट हँडली खेळतायत. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर.
मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी पोहोचत आहेत. एक सिंगलच्या साहाय्याने धावा संख्या 38-38. 5 चेंडू बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला खलील शेख अर्थातच पापा 11 चेंडूत 12 धावेचं योगदान देत आहेत. सुरुवात षटकारानं झाली होती, मात्र मध्यंतरी डॉट बॉल पर्सेंटेज त्यांच्या विरोधात वाढलेली आपण पाहिलेली आहे. एक 4 देखील त्यांच्या बॅटमधून आला होता. हवा तसा स्ट्राईक रेट इम्प्रूव्ह झाला नाही, मात्र आता गिअर चेंज करून टॉप गिअरवरती बॅटिंग आणि पहिल्या डावाला फिनिशिंग टच त्या ठिकाणी द्यावा लागेल मोरे 11 पाडाली क्रिकेट संघासाठी. फलंदाज खलील शेखला बॉल थोडा खाली राहिला, जो अपेक्षित बाउन्स होता तो मिळाला नाही. राऊंड ऑफ ॲक्शन, नॅचरल आउट स्विंगर. बॉलनं थोडी हरकत देखील केली, लाईन जज करता आली नाही. खलील शेख करतातच पापाला डॉट बॉलची सध्या झाली आहे सांगता अकबर पडे. फार मोठा एक्सपिरियन्स आहे आणि तो या सामन्यात त्यानं पणा लावला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट जस्ट लाईक ॲज अन ॲरो. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर द रोप. अगदी खेळाडू कक्षामध्ये येऊन चेंडू विसावतोय. खणखणीत चौकार. 42. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये जितक्या जास्त धावा स्कोअर केल्या जातील तितक्या चॅलेंजेबल असेल. जेव्हा रनचेससाठी द्वितीय सत्रात मोरे 11 पाडाल्याच्या विरोधात संजोत 11 चेंज द गेम खांदारे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलेला बॉल, लाईन खराब आहे. दिनेश कापडे सरांचा सरते शेवटी सिग्नल आला. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव दाफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं सध्या धावसंख्या गतिमान झालेली आपण बघत आहोत. 43. मिस टाइम फटका. एक्स्ट्रा कव्हरचा फील्डवर पाठमोऱ्या परिस्थितीत जरूर लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र सरते शेवटी प्रयत्न अपुरे राहिले. त्या 3ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलं. चौकार. गतिमान झालेले आपण बघत आहोत. अंतिम षटकात आतापर्यंत चांगली फलंदाजी खलील शेख पापाची. सांघिक धावसंख्या 47. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. ऑन साइडला स्कोअर लेग मिडविकेट झोन टार्गेट करायचं होतं. वेग चांगला पाहायला मिळाला. ऑन द स्टंप बॉल फिनिश होतो यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची सांगता समाप्ती. धावसंख्या स्थिर 47. स्टील 1 टू गो. फुल लेंथ खोदून काढलाय कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिसफील्ड मिस्टेक. बॅकअप साठी बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर पुढे सरसावलाय. थ्रो थोडा खराब आला. 3री धाव आणि 3ऱ्या धाब्याच्या प्रयत्नात खलील शेख बाद आहेत की सुरक्षित आहेत त्यासाठी ऑनफिल्ड अंपायरने धावचीसाठी आता मागणी केली आहे, मदत केली आहे ते आपल्या टीव्ही अंपायरकडे. टॉससाठी रिपोर्टिंग करा. कुलसमेनी स्पोर्ट्स बादाने संघनायक, जयबजरंग असोळे संघनायक. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 ओव्हरच्या असतील, ही देखील महत्वाची सूचना लक्षात घ्या. बादानेचे कॅप्टन उपस्थित आहेत, जयबजरंग असोळे कॅप्टन. यानंतर लगेचच आपण टॉस कव्हर करत आहोत. बॅट्समॅन इज आउट. शॉर्टर ऑफ ग्राउंड, शॉर्टर ऑफ लाईन. सो अंतिम चेंडूवरती 2 धावा येतील. धावा बनवल्या 49, 49 आणि दुसऱ्या सत्रात फायटिंग टोटल 10.00 धाब्याची आवश्यक धावगती. 50चं टार्गेट. संजोत 11 चेंज द गेम खांदारे समोर. कुलसमेनी स्पोर्ट्स असोळे आणि कुलसमेनी स्पोर्ट्स भादाने आणि त्यांच्या विरोधात जयबजरंग असोळे असा सामना असेल. कॅप्टन पोहोचलेले आहेत. लगेचच आपण कॉइन स्पिन करत आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग सेट झालेली आहे. चेंज द गेम खांदारेची जो संघ आज संजोत 11 या नावानं मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात मोरे 11 पाडाले. संघ 50 धाब्याचं संरक्षण करेल का? दुसरं सत्र कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात विश्वाजी केने यांना. धन्यवाद. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. आय थिंक टॉस जिंकलाय जयबजरंग असोळेनं. कॅप्टन निर्णय करावा.
जय बजरंग असोळे. फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन कळवा. जय बजरंग असोले कॅप्टन. फील्ड फर्स्ट बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले कुलसामिनी स्पोर्ट्स बादानेला. ऑन गोइंग मॅच जाऊयात विश्वास केने सरांकडे. धन्यवाद. यस धन्यवाद दीपकजी. आणि मॅच देखील मधाच्या आतमध्ये सुरू होतोय. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघादरम्यान. दुपारच्या सत्रामध्ये ही मॅच देखील आपण पाहतोय. संकेत आणि अल्पेश ही जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला एज अ बॅटर संकेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू अपील जरूर झाली होती. पंचांनी अपील फेटाळून लावल्या. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 49 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या आणि 50 धावांची आता मात्र आवश्यकता. हा फटका लाजवाब आणि चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल यस पाहायला मिळेल मधाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. झेलची संधी होती. थोडेसे दूर आले क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न देखील केला होता आणि इथे मात्र या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला जातोय. चांगली कामगिरी. हो पुन्हा एकदा बॉडीला स्ट्रेच केला. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार.
दणदणीत खणखणीत चौकार आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. आता मात्र धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 39. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमालीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी मधाच्या आतमध्ये. करण गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. करणला आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये सज्ज झालाय. हो, शॉर्ट टर्म पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. बॅकवर्ड स्क्वेअर ला बॉन्डी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार, मॅक्झिमम षटकार. हो, फटका लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. लॉंग ऑन, बॉन्डी लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार.
सुद्धा या ठिकाणी मात्र धावा आल्या असत्या, जर संपर्क झाला असता तर अजूनही 1 ते 2 धावा झाल्या असत्या, परंतु इथे मात्र कमबॅक करावा लागेल. फ्री हिटचा चेंडू, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. हो, क्या बात आहे, कमालचा चेंडू, परफेक्टली यॉर्कर लाईन चेंडू हाताळला होता. आता मात्र गोलंदाज करणने खराब चेंडू होता मागील, पंचांनी बीमर घोषित केला, तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. एक धाव फक्त मिळेल आणि अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू षटकातील अजूनही शिल्लक आहे आणि 26 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता, 19 मध्ये बनवायच्या 24. 19 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल करणचा देखील. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा वीर हुतात्मा चषक खाटेकर आपण पाहतोय. सर्वांसह मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, शेवट गोड केला गोलंदाज करणने आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू मध्ये 24 धावेंची आवश्यकता असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चांगला खेळ एकंदरीत आतापर्यंत राहिला होता दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला पाडाले संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खंडारे संघ. दोन्ही संघादरम्यान ही मॅच देखील आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती जोडल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 24ची आवश्यकता. 12 मध्ये 26 आल्यात, 18 मध्ये 24 पाहिजेत आणि जमेशी बाजू म्हटली तर एकही विकेट आतापर्यंत गमावलेला देखील नाहीये. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं अशा एकंदरीत दिवसामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज देखील तयार होतोय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आणि एकंदरीत चांगली कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. सातत्याने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती अजूनही 23ची आवश्यकता. या षटकामध्ये राजेश देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो. मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावा आधीच कमी आहेत आणि अशा पद्धतीच्या अभांतरच्या धावा संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल खंडारी संघासाठी. चांगलं बॅटल. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दैनात होते. पैकी करतील तत्पर एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावतो. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावेंची आवश्यकता असेल. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. निर्णायक क्षण पाहायला मिळतोय. फलंदाज होते बाद. अल्पेश बॅक टू द पवेलियन.
गोलंदाज तयार. हो क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत 16 धाबा. यस डीजे. अप्रतिम झेल पकडलाय आणि इथून मात्र फलंदाज होतोय बाद. अर्थातच अजय. बॅक टू द पवेलियन.
हो क्या बात आहे, तेच तर चेंडू अगदी पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. गतीनं बीट करतोय, अप्रतिम गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती थोडीशी लेन खेचली होती, शॉर्ट लाईन चेंडू हाताला त्याच्यावरती आली विकेट. आणि आता मात्र गतीनं बीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे खलीलच्या माध्यमातून. व्हेरिएशन फार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजे 36 धाव्यांवरती कॉन्स्टंट आहे, स्थगित आहे. 14 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील 9 मध्ये बनवायच्या 14. अकबर ऑन दी मार्क, स्ट्राइक एंड लायचा बॅटर सज्ज आहे. हो पुन्हा एकदा अपील झाले, क्या बात आहे. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज खलीलची, अप्रतिम कामगिरी करतोय. फलंदाजी देखील चांगली केली होती खलीलला, आता मात्र गोलंदाजी देखील अप्रतिम करतोय. पहिला चेंडू वाईड आला, तदनंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची अजूनही आवश्यकता. 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या, आता मात्र 8 मध्ये 14ची आवश्यकता. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. हो पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, धाव मिळणार नाहीये. क्या बात आहे. अकबरला या ठिकाणी मात्र सातत्याने शांत ठेवलं जात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. पहिला चेंडू वाईट, तदनंतर 1 धाव, नंतर विकेट्स आणि बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. 7 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावेंची आवश्यकता असेल. हा कुशल मुवमेंटचा चेंडू असेल. अंतिम चेंडू, खलील ऑन दी मार्क. हो लोअर फुलटा चेंडू होता, आडव्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. 1 धाव कंप्लीट. हो मिस फिल्डिंग, नजरअटी दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये लगेचच पराविष्ट केला आणि या 2 धावा धावफलकावरती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38, 38 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 12 धावेंची आवश्यकता असेल. कमिटी इथे निर्णय घेईल काय की 12th मंथ वरती इथे मात्र आक्षेप घेतला. यस 2 धावांची पॅनल्टी असेल आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाडाळे संघाला, कारण की त्यांचा 12th मंथ इथे नक्कीच नाही आणि जे आहेत ते नक्कीच बाहेर आले. त्या अनुषंगाने 2 धावांची पॅनल्टी. या 2 धावा आता मात्र कमी होतील आणि जिंकण्याचं समीकरण मधाच्या आतमध्ये 6 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. पॅनल्टी ऍड केले आम्ही 6 मध्ये, आता 10 पाहिजेत. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जात आहेत. 6 मध्ये 12 बनवायच्या होत्या, परंतु आता मात्र 6 मध्ये 10 बनवाव्या लागतील. कुशल मुवमेंटला या अशा गोष्टी आपण पाहत असतो. हो इथे मात्र कमालीची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, विकेटची प्राप्ती. पहिल्या चेंडूवरती फलंदाज होते बाद. यस डीजे.
विकेटची प्राप्ती पहिल्याच चेंडूवरती आपण पाहता देवा आला. देवाने ही विकेट प्राप्त केली. पेनल्टी ऍड होती परंतु तरी सुद्धा पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतलाय. 12 बनवायच्या होत्या परंतु 2 पेनल्टीच्या धावा ले झाल्या आणि 10 धावांचं समीकरण होतं आणि इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळेल. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ऍड केल्यात. 40 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये उमेश होतोय सज्ज. 5 मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज देवा ऑन दी मार्क. शॉर्ट आर्म पुल केलाय. मिस्टा मिश्रोका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, कमालीचा झेल. बॅक टू बॅक 2 विकेट देवाने प्रस्थापित केला. उमेश आल्या पावलांनी डगआउटच्या आशाला. उमेश 0वरती बाद. दोन विकेट. सुजल 6व्या क्रमांकावरती मधाच्या आतमध्ये. हो, बॅक ऑफ द चेंडूला पिच केला. लेन्स थोडीशी खेचली आणि हा चेंडू येतो डॉट. कमालीची गोलंदाजी देवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. सामना आता कुशल मुवमेंटला येऊन पोहोचलाय. जरी पेनल्टीच्या 2 धावा आल्या होत्या तरी सुद्धा कमालीची गोलंदाजी देवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुनश्च देवाला आपण पाहतोय. हा फटका लाजवाब. मिस्टा मिश्रोका डाऊन दी बॉल स्वतः. या ठिकाणी मात्र संघनायक आले. राजेशने ड्रॉप केला झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच परंतु झेल ड्रॉप. 1 धाव धावफलकावरती आणि आता मात्र 2 मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी अफलातून करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज देवा. 2 मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता. हा निर्णायक चेंडू असेल या मॅचचा. 2 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. हा फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. कॅच सुटली त्यानंतरचा षटकार. कमालीचा स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. कॅच ड्रॉप. लगेचच 1 धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. तदनंतर हा षटकार. एका कॅचचं महत्व आता मात्र समजलं असेल या मॅच मध्ये राजेशला देखील. 1 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता आता मात्र. चेसिंग कंपल्सरी. 1 मध्ये 3 कंपल्सरी बनवावे लागतील. हा गोल्डन षटकार मी तर म्हणेन फलंदाज अकबरचा. कारण की बॅक टू बॅक 3 चेंडू त्याने डॉट केले होते. तदनंतर या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकाराची मोहर लावली आणि आता मात्र सामना दोन्ही संघाच्या दिशेने. एका बाजूला पाडाले दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय खानदारे. दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना आवडला असेल तर. 1 चेंडू 3 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय अकबर. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे देवा ज्याने अफलातून गोलंदाजी केल्या परंतु शेवटच्या 5व्या चेंडूवरती षटकार आला होता कारण की राजेशने झेल ड्रॉप केला. स्ट्राईक रोटेट झाली आणि लगेचच षटकार आला. 1 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. यस, वेल घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 1 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. डॉट चेंडू आणि सामना जिंकला.
हा लुचिक मॅच क्रुशियल मुवमेंटला होता. 12 मध्ये 14 बनवायच्या होत्या परंतु 1 मध्ये 3 आले आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट खलील ज्याने आक्रमकता दाखवली. फलंदाजी देखील चांगली केली आहे आणि गोलंदाजी देखील चांगली केली. खलील अर्थातच पापाला देतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खूप खूप अभिनंदन आणि नक्कीच हार्ड लक टफ लक चांगला खेळ आपण देखील साकारला. खलील आपण या खलीलला